आली आली भाग्यलक्ष्मी. काय झालं तुम्हाला? जरा कापलाय ते. थांबा थांबा, मी औषध आणते. अगं, साहेबांना लागलं म्हणून तू कशाला धावत आलीस? आणि तुझ्या पायाला काय झालं? हा, काय लागलंय तुला? किती रक्त येते? अगं, मी आहे ना साहेबांची काळजी करायला. तू जा बघू आणि पायाला औषध लाव आधी. अगं जा. अरे देवा, तू किती रक्त येते? हे काय आहे? खुर्चीवर बसून शिरा खायची हिम्मत झाली कशी तुझी? या घरची मालकीण तू आहेस की मी आहे? हा, ती बसत नव्हती साधी. मॅच म्हणलं बसून खा म्हणून. आज ही जे काय वागले ना, त्याला तर एकच शिक्षा. आज दिवसभर हिने उन्हात अनवाणी उभं राहायचं. अक्का मेनवानी, ऐका बा. चोरून खातेस काय? उभी राहा दिवसभर. कामिनी वहिनी, हे गप्पा बसा. चला तिकडे. अहो पण चला. किती ऊन आहे बघा ना. धाव द्या इथे. पोरीला काय खाल्लेलं पण नाही. गोदात्या, उदात्या काय चाललंय? ही अशी उन्हात का उभी होती? उदात्या ही अशी उन्हात का उभी होती? त्यांना आत घेऊन जा. चल पोरी, सांभाळून. पण त्या भविष्यवाल्यानं सांगितलेलं भविष्य खरं ठरलं तर? छोटू, मला एकदाच तिला भेटव. हे बघ, आहे अजिबात जमणार नाही. छोटू छोटू, एकदाच. काय तू पण आहे. ठीक आहे, आपण एकदा जाऊया तिला भेटायला. पण आहे हा शेवटचा तिला भेटायला जायचा. हो रे बाबा. ठीक आहे. काकू, काय चाललंय तुमचं? अहो, ती घरातली नोकर माणसं असली तरी ती माणसं आहेत. आपल्यासारखा त्रास होतो त्यांना. त्यांना अशी वागणूक का दिली जाते? तुम्ही जरा वेळ उन्हात राहून बघा, तुम्हाला कळेल काय वेदना असतात त्या. देवाच्या कृपेने आपल्या घरात सगळं आहे. थोड्याशा शिऱ्याने काही फरक पडला नसता. भाजी घ्या. जी छान झाली होता त्या. नीनानेच बनवली आहे. नाही, खरंच छान झाली. मला जरा लोणचं देतं? आणते. काशीन, जरा पुऱ्या दे ना. अगं, काय झालं? काय झालं त्याची? माहित नाही, असं अचानक हातातनं त्राण गेल्यासारखं वाटलं. हे बघ, अशा अवस्थेत असं होणं चांगलं नाही. संजय, तू वैद्यभुवांना बोलवून. हो, बरोबर आहे तुमचं. नाही नाही, तो वैद्य आला तर लई लोचा व्हायचा. तो आला तर आपलं भांडच फुटायचं. तो सांगेल की आपण प्रेग्नंट नाही ते. अहो अहो नको, तशी गरज नाहीये. बरं वाटतंय मला. मला वाटतं मला फक्त आरामाची गरज आहे. नाही, म्हणजे मी तुला सांगते, गरोदरपणात असा त्रास होत असतो, है की नाही? मग तिचं ऐकून कसं चालेल आपल्याला? तू तू पहिले फोन लाव वैद्यभुवांना. हो, आणि वैद्यभुवा आल्यावरच कळेल नक्की काय झालं. हा.